नमस्कार शेतकरी मित्रांनो, आर एल शिनगारे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आलेलो आहे कपाशीच्या शेतामध्ये. हे बघू शकता माझं कपाशीचं शेत आहे आणि छान अशा प्रकारे कपाशी जमलेली आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये मी आता एक नवीन टेक्निक वापरत आहे. मागच्या वर्षी पण मी वापरले होते, तर ती जी टेक्निक आहे ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. कारण ती जी टेक्निक आहे ती वापरल्यामुळे आपले झाडाला माल जास्त लागतो, बोंडे जास्त लागतात, पाते पण जास्त लागतात, फवारणीसाठी पण मोकळे राहते, फवारणी पण चांगली व्यवस्थित होते आणि उत्पन्नामध्ये पण भरपूर वाढ होते. ही एक खासियत आहे त्याची. त्यामुळे आता मी जे सांगतो ते जी टेक्निक आहे ती आता तुम्हाला सांगणार आहे. ती टेक्निक अशी आहे मित्रहो, की आपली जे हे पळाटीचं झाड जे आहे, हे पळाटीचं झाड आहे, त्याला काय काला ही आता ही झाली फळफांदी, ही इकडची ही पानं आहे ते, ही आहे फळफांदी. ही जी दिसते मग मला ही फळफांदी आहे आणि याला 2-3 फूट फांद्या फुटतात. म्हणजे ह्या अशा फूट फांद्या फुटतात. ही जी दिसते ही 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 झाली फुटफांदी. ही काय करते मित्रांनो, आता इथं बुडामध्ये फुटलेली राहते. इथं हे बघा, इथं फुटलेली आहे ही फुटफांदी, हिला म्हणतात फुटफांदी. आणि ही झाली इकडची ही फळफांदी. तर ही फुटफांदी काय करते, की जे अन्नद्रव्य आहे ते शोषून घेते आणि मग ह्या फुटफांदीला आपल्या फळांना आणि फुलांना याला अन्नद्रव्य कमी पडतं आणि मग ते बोंडे चांगले बनत नाही आणि उत्पन्नामध्ये घट येते. आणि ही जी आपली फुटफांदी आहे, ही जी फुटफांदी आहे हिला जास्तीत जास्त 2 ते 3, 4 असे पाते बोंडे लागतात. हिला जास्त पाते बोंडे येत नाही. ही फक्त वरती सरळ वरती वाढते, अशी सरळ खालून सनी सरळ वरती वाढते आणि जे खोडातले जे अन्नद्रव्य हीच जास्त खाऊन घेते. त्यामुळे इकडं फुलाला, पात्याला आणि फळांना जास्त अन्नद्रव्य मिळत नाही, घटक. त्यामुळे हे जास्त उत्पन्नामध्ये घट येते. तर ही जी फुटफांदी आपल्याला काढून टाकायची. तर काढून टाकत असताना आपल्या कटरच्या साहाय्याने तिला काय करायचं आहे, थोडं लेट झालं, थोडं ही जी छाटणी आहे फुटफांदीची थोडी लवकर पाहिजे होती, थोडं लेट झालं. तर आपल्या कटरच्या साहाय्याने तिला कट करायचं. ते कटर इथून सनी सरळ असं कट करायचं, असं कट करून टाकायचं. हे कट केलं की ही जी फांदी आहे ही फुटफांदी, हिला काय जास्त माल येत नाही, फक्त ही सरळ वरती वाढते आणि खोडाचं जे अन्नद्रव्य झाडाचं हे पूर्णपणे शोषून घेते आणि त्यामुळे झाडाला पण जास्त अन्नद्रव्य मिळत नाही. तर अशा प्रकारे हा प्रयोग करायचा. ही कट करायच्या पूर्ण फांद्या ज्या आहे फुटफांद्या हे पूर्ण कट करायच्या. हे बघा मी मागे केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी मागच्या वर्षी पण हा प्रयोग केला होता. हे बघा, तुम्ही बघू शकता पाठीमागे पूर्ण फुटफांद्या मी काढलेल्या आहे, फक्त फळफांद्या ठेवलेल्या आहे. त्यामुळे काय होतं, आता झाड हे बघा, आता इथं कट केलेलं झाड बघा किती छान दिसतंय, एकदम असं सुटसुटीत दिसतंय. आणि फवारणीसाठी पण आपल्याला आरपार फवारणी जाते आणि पात्यापर्यंत फवारणी जाते. त्यामुळे कोणताही रोग येत नाही, बुरशी येत नाही, एकदम मोकळी हवा खेळते. आणि हवा खेळल्यामुळे एकदम छान असं पाते, फुले आणि त्याचं फुलाचं रूपांतर बोंडामध्ये, कैऱ्यामध्ये एकदम छान अशा प्रकारे होतं. तर तुम्ही बघू शकता किती छान असं सुटसुटीत आता हे झालेलं आहे आणि हवा मोकळी खेळते. तर हा प्रयोग तुम्ही घरच्या घरीच करू शकता. फुटफांद्या काढून टाकायच्या. मित्र, मी आता पूर्णपणे फुटफांद्या काढत आहे. तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. नाही जास्त तर कमीत कमी 2 तास, 4 तास, 8 तास असा हा प्रयोग करून बघा.